तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत ANM सेकंड इयरचे सब्जेक्ट। आता सब्जेक्ट कसे असणार आहे, किती मार्क्सचा पेपर असणार आहे, तर सर्वजणाला खूप टेन्शन आलेलं असणार आहे। आता सेकंड इयरला काय, सेकंड इयर म्हणजे नेमकं किती हार्ड असणार आहे। तर सेकंड इयर खूप सोपं आहे मित्रांनो। सेकंड इयरला फक्त 2 सब्जेक्ट आहे आणि खूप लवकर अभ्यास होऊन जाईल। 3-4 महिने जर चांगला अभ्यास केला, कमी पासिंग होण्यासाठी 3 महिने जर चांगला अभ्यास केला तर पासिंग होऊन जाती। परंतु तुम्हाला जर गव्हर्नमेंट ड्यूटी लागत असेल, आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर जेव्हा जागा निघणार आहे तेव्हा ANMच्या सेकंड इयरचे मार्क खूप इम्पॉर्टंट ठरतात। कारण नाही का, जेव्हा आपल्याला कॉम्पिटिशन असतं तर सेकंड इयरचे मार्क बघतात। जेव्हा तिथे एक्झाम असणार आहे का नाही, इंटरव्ह्यू असणार आहे का नाही, तिथं फक्त काय बघणार आहे, आपले ANM सेकंड इयरचे मार्क्स। त्यामुळे खूप अभ्यास करा चांगला आणि लवकरात लवकर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर का होईना ड्यूटी जॉईन करता येईल। त्यामुळे फक्त मिडवायफरीमध्ये आपल्या प्रस्तुतीविषयी, प्रस्तुती व कला याच्यामध्ये सर्व शिकवलं जातं। प्रस्तुतीचे स्टेजेस ऑफ द लेबर, डिलिव्हरी, नॉर्मल, CPD, ह्या प्रत्येक गोष्टी। आता मी तुम्हाला 15-15 मार्काचे क्वेश्चन टाकते। अबॉर्शनचा टाकलेला आहे आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती। त्याचबरोबर झोळी गर्भधारणास मॅनेजमेंट, प्रस्तुतीच्या स्टेट, प्रस्तुतीचे मॅनेजमेंट, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा आपल्या चॅनलवरती प्रयत्न करणार आहे। त्याच्यानंतर ते हेल्थ सेंटर मॅनेजमेंट म्हणजेच काय, आरोग्य केंद्राचे व्यवस्थापन। आरोग्य केंद्रासाठी काय काय लागणार आहे, आपल्याला मनुष्यबळ कशी लागणार आहे, मनुष्यबळाचे व्यवस्थापन, औषधीचे व्यवस्थापन, नोंदी, अहवाल, विकास, माहिती, त्याच्याबरोबर संप्रेषण, संवाद पण याच्यामध्ये कंपल्सरी येणार आहे। 15 मार्काला क्वेश्चन पडतो म्हणजे पडतो। त्याच्यानंतर लसीकरण, शीत साखळी पण याच्यात येणार आहे। जे ANMचं फर्स्ट इयरचं आहे ते पण येणार आहे। आणि हा क्वेश्चन मिडवायफरी हा सब्जेक्ट GNM थर्ड इयरला आहे। त्यामुळे ह्याच्यामध्ये GNM मिडवायफरी हा सब्जेक्ट मी शिकवणार तुम्हाला। तर सर्वांनी चॅनलला म्हणजे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। धन्यवाद।